कल्याणशील रस्त्यावर सुरू असलेल्या कल्याण तळोजा मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी, रुग्णांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास होतोय। या कामाला माझा विरोध नाही, परंतु आधी पर्याय रस्ते करा, नंतर हे काम सुरू करा, नाही तर 7 दिवसात रास्ता रोको करणार, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कल्याण तळोजा मेट्रो आली, त्याचे काम सुरू केले आहे। हे काम सुरू करण्यापूर्वी कल्याणशील रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा, अशी आमची मागणी आहे। हे पर्यायी रस्ते तयार नसल्याने आज शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। त्यात रुग्णवाहिका अडकून पडतात। आज पुन्हा डोंबिवलीत कंपनीला आग लागली तेव्हा त्या ठिकाणीला अग्निशमन गाड्या जाताना त्रास होतोय। या ठिकाणी मेट्रोचा कल्याणशीलचा भाग कमी आहे। हे काम तळोजापासून सुरू करायला हवे होते। त्या दरम्यान कल्याणशील मार्गावरील पर्यायी रस्ते तयार करायला हवे होते। हे काम केले नाही तर रास्ता रोको करून मेट्रोचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे। डोंबिवलीतील इंडो अमाइन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदार राजू पाटील यांनी सरकारवर साडेतोड टीका केली आहे। हे साधे फेरीवाले हटू शकत नाही, कंपन्या हटू शकतील की नाही याबाबत मी सशंक झाले आहोत, आता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। डोंबिवलीतील कंपन्या सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहे। आमदार अमुदान कंपनीचा स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटू असे सरकारने सांगितले होते। सरकारच्या या घोषणेनंतर त्यांनी सरकारवर हे टीकासत्र सोडले आहे। डोंबिवली पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवक जालेंद्र पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने या भागातील पाणी आणि रस्ते समस्यांवर आमदार पाटील यांची बैठक बोलवली होती। या बैठकीला आमदार पाटील ही हजर होते। त्यांनी सांगितले की या समस्या येत्या 15 दिवसात निकाली काढू, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे। नाही, खरं तर मी मेट्रो जेव्हा आली ना आणि तिचं इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिलपाटा रोडला पर्यायी रस्ते तुम्ही द्या, त्याशिवाय याच्यावर रस्ता काम चालू करू नका। काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे, परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिलपाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे, म्हणजे 5 ते 7% त्या प्रोजेक्टच्या। माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा, ती काय लगेच तर होणार नाही। ती इथे येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा, ज्याला 4-5 वर्ष जातील ते काम इथपर्यंत यायला, त्यानंतर हे चालू करा ना। हा 8 तास कशाला? ठीक आहे, तुम्ही कामं केली आहेत, तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल, दाखवून झालं, आता बंद करा। मी वारंवार सांगितलेलं पण आहे, परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे, इथे ॲम्ब्युलन्स अडकत आहेत। आता आज तुम्ही पाहिलं असेल त्या एका कंपनीत परत स्फोट झाला, फायर ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो आहे। हा काम जर 5-7 दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पाडू। परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये। आम्ही काम बंद शिळफाटा रोडचं करतो आहे, कल्याणशील रोडचं। मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही आहे। अनेकदा इथल्या लोकल समस्या घेऊन इथले स्थानिक माजी नगरसेवक रमाकांत पाटील साहेब आणि जालेंद्र दादा पाटील हे येत असतात। त्यांना सांगितलं एवढ्या ट्रॅफिकमध्ये लोकांना घेऊन येण्यापेक्षा एक छोटेखानी मीटिंग ठेवूया, त्या अनुषंगाने आज मीटिंग ठेवली होती। समस्या त्याच आहेत, लोकांना काही इथे मोठे मोठे गार्डन किंवा याची काही अपेक्षा पण नाही आहे KDMCकडनं, परंतु मुबलक पाणी, चांगले रस्ते, गटार ही व्हायला पाहिजेत। त्याच समस्या आहेत वर्षानुवर्ष चाललेल्या। त्याच्यावर ओवापोह झाला, काही महानगरच्या गॅसचा कनेक्शनचा विषय होता, त्याच्यावर हे झालं। येत्या 15 दिवसात त्यांच्या बऱ्यापैकी समस्यांचं निराकरण केलं जाईल असं त्यांना आश्वासित केलेलं आहे। सर, हे चालूच राहणार सत्र आहे वारंवार। आग लागली, नशिबाच मेलं नाही, तर परत येऊन 5 लाखाची घोषणा केली असती, हे त्वरित क्लोजर नोटीस काढतो असं दाखवलं असतं। साधे फेरीवाले हटवू शकत नाही, कंपन्या हटवतील की नाही याबद्दल मी साशंक झालो आहे आता स्वतः। त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे मी।